तर तुकोबांच्या पालुकांना आता नीरा स्नान आज पादुकांना संपन्न होईल। भक्तिमय वातावरणात नीरा स्नानचा सोहळा पार पडलाय। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी सुंदर कुसाळकर यांनी। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्याच्या इंदापूर तालुक्याचं शेवटचं गाव सराटी या ठिकाणी आता मार्गस्थ होत आहे। खरं तर आपण या ठिकाणी पाहू शकतोय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची पालखी सोहळा या ठिकाणी आता बावड्याच्या पुढे आता सराटीकडे मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर लाखो वैष्णव ह्या तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आता आपल्याला जाताना हे लाखो वैष्णव आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर वरुण राजांनी देखील कृपा दृष्टी दाखवत देखील आता संपूर्ण हा जो भक्तिमय जो सागर आहे लाखोंचा, हा संपूर्ण सागर भिजत आता पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। नीरा नदीच्या ह्या त्या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या पादुकांना जलाभिषेक करून त्या ठिकाणी शाही स्नान घातलं जाणार आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी या ठिकाणाहून ती पालखी सराटी येथून पालखी मात्र सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर जे भक्तीचं सागर संपूर्ण अखंड महाराष्ट्राचं दैवत विठुरायाच्या त्या पावन भूमीमध्ये आता ही पालखी दाखल होणार आहे। तर आपण हे संपूर्ण दृश्य खरं तर लोकशाही मराठीच्या आपण प्रेक्षकांना खरं दाखवू इच्छितो। हे संपूर्ण जे लाखोंचा जो जनसमुदाय आहे, लाखो वैष्णव आता पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होऊ लागलेले आहेत। खरं तर अनेक या ठिकाणी साकडे घेऊन हे लाखो वैष्णव आता विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आता पंढरपूरच्या दिशेने रवाना होताना आपल्याला या ठिकाणी दृश्य आपल्याला आता पाहायला मिळत आहे। सुंदर कुसाळकर, लोकशाही मराठी, इंदापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।